नीलम गोऱ्हे यांच्या उद्धव ठाकरेंबाबतच्या मर्सिडीज गाडी घेऊन पद देतात या विधानानंतर ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या आणि या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर सध्या बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीला आता सुरुवात झाली। नीलम गोऱ्हेंच्या विरोधात पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला होता। दरम्यान आजच्या बैठकीनंतर आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होती। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, नीलम गोऱ्हेंनी अतिशय वादग्रस्त असं वक्तव्य केलं होतं। काल त्याचे पुण्यामध्ये अतिशय तीव्र पडसाद पाहायला मिळाले आणि या पुण्यामधल्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होती। या बैठकीमध्ये पुढची नेमकी काय दिशा ठरवली जाईल आणि उद्धव ठाकरे कशा पद्धतीने मार्गदर्शन करतील? पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची ही बैठक पूर्वनियोजित अशीच होती। त्याला निमित्त कालचं देखील ठरलेलं आहे, कारण ज्या प्रकारे नीलम गोऱ्हे यांनी मातोश्रीवर वक्तव्य केलं गेलं होतं आणि मातोश्रीमध्ये पैसे देऊन पदं घेतली जातात, मर्सिडीज गाड्या दिल्या तर पदं दिली जातात, अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर काल पुण्यामध्ये देखील त्यांच्या निवासस्थानाबाहेर तिथल्या महिला पदाधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होतं आणि या महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या बैठक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेली आहे। तिथल्या ज्या संपर्क प्रमुख आहेत रंजना नेवाळकर या देखील उपस्थित झालेल्या आहेत। शिवसेनेच्या तिथल्या सर्व स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। प्रामुख्यानं येत्या काळामध्ये पुण्यातल्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आहेत त्याच्या संदर्भात ही बैठक आयोजित केली जात असल्याचं सांगितलं जात असलं तरी खरं कारण मात्र नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भातला आहे, कारण नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतरची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळं या बैठकीत नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात कशा प्रकारचं आंदोलन उभं करायचं किंवा त्यांना कशा प्रकारे पुण्यामध्ये आंदोलन करता येईल, त्यांच्या विरोधात नाकाबंदी करता येईल, अशा प्रकारचं एक नियोजन या बैठकीमध्ये केलं जाणार आहे आणि तीच बैठक सध्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सुरू झालेली आहे। नक्कीच कृष्णा, त्यामुळे आता या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।